नमस्कार, बोलेस किचनमध्ये आज आपल्याला कुणीही बनवू शकेल असा खूप झटपट आणि हॉटेलपेक्षाही टेस्टी मस्त असा मटन कोरमा बनवायचा आहे। तर त्यासाठी इथे मी पॅन गरम केलेला आहे। यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खोबरं घालायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचे मी अशा पद्धतीने छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत। आता हे खोबरं आपल्याला छान असं लाईट ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। याला आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता सगळं खोबरं छान असं एकसारखं मी भाजून घेतलेलं आहे। आता हे खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याच पॅन मध्ये साधारण 1 ते 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। तर मी इथे 4 मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने उभे चिरून घेतलेत। आता हे कांदे आपल्याला अशा पद्धतीने या तेलामध्ये छान असे डार्क ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचेत। जसं आपण बिर्याणीसाठी कांदा परतून घेतो किंवा तळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे हे कांदे छान असे भाजून घ्यायचेत। तर तुम्ही इथे बघू शकता कांद्याला सुद्धा छान असा एकसारखा डार्क ब्राउन कलर आलेला आहे। तर आता हा कांदा सुद्धा आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आणि आता मी इथे कुकर घेतलेला आहे। कुकर मध्ये आपल्याला साधारण 4 ते 5 टेबलस्पून एवढं तेल घालायचं आहे। नॉनव्हेज म्हटलं की तेल थोडंसं जास्तच लागतं। तर आता तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला मटण घालायचं आहे। तर इथे मी 1 किलो मटण तेलामध्ये घातलेलं आहे। मटण घातल्यावर आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। तर इथे मी एक छोटी वाटी भरून आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। ही सगळी पेस्ट आपल्याला यामध्ये घालायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता इथे आपल्या गॅसची फ्लेम मीडियम आहे। आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे। तर मसाल्यांमध्ये खडे मसाले सुद्धा आपल्याला घालायचे। तर इथे मी लहान मोठे 4-5 दालचिनीचे तुकडे, 1 चमचा शहाजिरं, 3 लवंगा, 2 छोट्या विलायची, 1 मोठी विलायची आणि 5 ते 6 काळी मिरी। त्याचबरोबर कोरड्या मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेला आहे पाव चमचा हळद, 1 चमचा जिरा पूड, 1 चमचा धने पूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काळं तिखट आणि 1.5 चमचा लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल आणि जर तुमच्याकडे काळं तिखट नसेल किंवा काळा मसाला नसेल तर तुम्ही त्याऐवजी अर्धा चमचा गरम मसाला जास्त घालू शकता। तर आता हे जे आपण मसाले घेतले ते सगळे मसाले आपल्याला अशा पद्धतीने एकदाच यामध्ये घालायचेत। तुम्ही बघू शकता इथे मी खडे मसाले आणि कोरडे मसाले दोन्ही यामध्ये घातलेले आहेत। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर याला आपल्याला आता 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे कारण यामधलं जर पाणी संपलं तर ते करपू शकतं। तोपर्यंत ग्रेव्हीसाठी आपण एक मसाला तयार करूया। तर त्यासाठी इथे मी मगाशी आपण भाजून घेतलेलं खोबरं आणि कांदा घेतलाय, 2-3 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतलेत, 8-9 काजू, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा कप दही घेतलंय। हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घ्यायचंय। तुम्ही इथे बघू शकता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे सगळं घालून मी छान असं बारीक याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। तर आता ही पेस्ट आपल्याला मटणामध्ये घालायची आहे। इकडे तुम्ही बघू शकता 15 मिनिटं झालेली आहेत आणि याला मस्त असं तेल सुटलंय आणि इथे गॅसची फ्लेम मीडियमच आहे। आता हा जो सगळा मसाला आहे किंवा ही जी पेस्ट आहे ती सगळी आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि याला व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याला मस्त असं तेल सुटलंय आणि कलरही खूप सुंदर आलाय। तर आता पेस्ट घातल्यावर मी याला व्यवस्थित मिक्स केलंय। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय। तर मला इथे 3 माणसांसाठी ही भाजी बनवायची आहे त्यामुळे मी यामध्ये 1 ग्लास आणि वरती थोडंसं पाणी यामध्ये घातलंय। त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथी मी यामध्ये घातलेली आहे। आता पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित मिक्स करूया आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती कुकरचं झाकण लावून 7 शिट्ट्या होईपर्यंत हे मटण आपण शिजवून घेऊया। तर बघा 7 शिट्ट्या होईपर्यंत मी हे मटण छान शिजवून घेतलेलं आहे आणि आता कुकरची पूर्णपणे वाफ सुद्धा गेली। तर आता आपण कुकरचं झाकण उघडूया। तुम्ही बघू शकता भाजीला मस्त कलर आलाय आणि मस्त अशी हॉटेल प्रमाणे ग्रेव्ही तयार झालेली आहे। मटण सुद्धा खूप छान शिजले। तर खूप झटपट सोप्या पद्धतीने मस्त असा हॉटेलपेक्षाही टेस्टी मटण कोरमा तयार झालेला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सोप्या टेस्टी रेसिपीसाठी बोलेस किचनला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या टेस्टी रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।